येतोय का नाही? येस. हो हो clear. हो हो येतोय येतोय आता येतोय येतोय आवाज येतोय. हो अच्छा अच्छा, येतोय आवाज. चला ठीक आहे, मग सुरू करू. हं. हा हरि ओम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं मूकं करोति वाचालं यत्कृपातमः विश्व कल्याण मेरा मंत्र है, आत्म परीक्षण मेरे तंत्र है। बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कोई शत्रु जरूर सही। दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन तब जग मेरा ही बनेगा। विज्ञान श्रद्धा मेरा जन्म है, कृतज्ञता मेरा धर्म है, परनिंदा मेरा वर्म है, शांती समता मेरा कर्म है। हरिओम. चला आता आपण कालच्या पुढचा भाग घेऊया. काल आपण जे बघितले विषय ह्याच्यातले, त्यातलं योग ज्ञान परंपरेने आलेलं आहे, सूर्यापासून ते अर्जुनापर्यंत असं ते सांगितलं, ते बघितलं आपण. अर्जुनाने त्यांना विचारलं भगवंतांना की हे तुम्हाला कसं कळलं, तुम्ही तर आता या जन्मात आहात. तर त्याच्यानंतर मग ते पुनर्जन्म, नंतर ईश्वराचा अवतार, तो अवतार कसा होतो, पुनर्जन्म कसा होतो, त्याच्याबद्दल काही थिअरॉटिकल कन्सेप्ट आपण सगळे बघितले. त्याच्यानंतर खरा ज्ञानी भक्त आणि कर्मयोगी हे जे आपण तो एक महत्वाचा श्लोक आहे तो बघितला. त्याच्यानंतर 4 वर्ण आणि कर्म विभागणी कशा पद्धतीने असते आणि कशा पद्धतीने असायला पाहिजे तेही आपण बघितलं. नंतर परमेश्वर कर्म करूनही अकर्ता, हाही आपण काल थोडासा भाग बघितला की प्रत्यक्ष तो कर्म करत असतो, परंतु कुठलाही संकल्प नसतो आणि परमेश्वराची जी मायाशक्ती असते त्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य घडत असतं. आता आज आपल्याला जो भाग बघायचा आहे तो महत्वाचा या अध्यायातला जो भाग आहे तो म्हणजे कर्माची प्रतवारी किंवा कर्म, विकर्म आणि अकर्म ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ज्या संकल्पना आहेत या अध्यायात विशेष मांडलेल्या, त्या आपण बघतोय आता आज बघायचे. आणि त्याच्यानंतर जो तो पुढचा भाग आहे ज्याच्यामध्ये ज्ञानाचं महत्व आहे, त्याच्यानंतर अन्य गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या. आता मूलतः गीतेचा उद्देश असा आहे की आपल्याला कर्मबंधनातून मुक्ती मिळाली पाहिजे. म्हणजे कर्म तर करायचे, अगदी उत्कृष्ट पद्धतीने करायचे, जितकी चांगली करता येईल तेवढी समरसून करायचे, पण त्या कर्मातून बंधन निर्माण व्हायला नाही पाहिजे. कारण बंधन निर्माण झालं की माणसाची जी प्रगती आहे ती होत नाही आणि तो गुंतत जातो, असा जो हा आहे म्हणजे विचार जो आहे. तर त्या कर्मबंधनातून मुक्तीसाठी जे कर्म करायचं त्या कर्माच्या प्रकारांचं जे वर्णन ह्या अध्यायात केलंय ते आपण बघणार आहोत. या पहिल्या स्लाइड मध्ये आपण असं म्हटलंय की गीतेचा संदेश आहे की सतत स्वकर्तव्य कर्म करीत राहावं, कर्माला विकर्माची जोड हवी म्हणजे अकर्म घडेल, असं हे अध्यायातला जो पुढचा सगळा भाग आपण बघणार आहोत तो आहे. आणि असं जर का वागणं झालं, अशा पद्धतीने कर्म झालं तर कर्मबंधन निर्माण होणार नाही. म्हणून
या अध्यायात दिलेल्या ज्या विशेष कर्मसंकल्पना आहेत किंवा कर्माची प्रतवारी जी दिलेली आहे ती आपण लक्षात घेऊ. आता हे सगळं जे आहे तो माणसाला, प्रत्येक माणसाला परफेक्शन कडे नेण्याचा गीतेचा प्रयत्न आहे. म्हणजे आपण काल बघितलं की मनुष्याची उत्क्रांती जी व्हायची, ती मनुष्याची उत्क्रांती म्हणजे मनाची उत्क्रांती आहे. आणि मनाची उत्क्रांती म्हणजे मनाचा विकारी जो भाव आहे त्या विकारी भावापासून अविकारी भावाकडे, लिप्त जो भाव आहे त्याच्यामुळे अलिप्त भावाकडे प्रवास, हा जो आहे सगळ्यात म्हणजे मनुष्याचं परफेक्शन आहे. माणसाला परफेक्शन कडे नेण्याचा गीतेचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी इथे मार्ग दाखवलेले आहेत. पण हे मार्ग सगळ्यांना लागू आहेत. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथपासून तुम्हाला प्रगती करायची असेल तर हे मार्ग लागू आहेत. त्याच्यासाठी अगदी संन्यासीच व्हायला पाहिजे किंवा साधू व्हायला पाहिजे किंवा आपल्याला विशेष काही व्रत घ्यायला पाहिजे असं काही नाही. आपण तो भाग आता बघणार. कर्म, अकर्म आणि विकर्म ही संकल्पना जी आहे ह्याचं वर्णन वेगळ्या वेगळ्या ह्या गीतेवर जे टीकाकार आहेत जे थोर लोक आहेत सगळे त्यांनी केलेले त्याच्यामध्ये काही फरक आहे. म्हणजे कर्माला कोणी सर्वसाधारण कर्म म्हटलं आहे, कोणाला विशेष कर्म म्हटलेलं आहे. परंतु आपण इथे बघतोय ते विशेषतः बऱ्याचशा लोकांनी जे मानलेलं आहे ते मी घेतलेलं आहे आधार. पण ह्याच्यामध्ये थोडासा मतभेद किंवा थोडासा वेगळा विचार काही लोकांनी केलेला आहे. कर्म संकल्प करून संकल्प सिद्धीच्या इच्छेने जे कर्तव्य कर्म किंवा योग्य कर्म केले जातं ते कर्म आहे. म्हणजे संकल्प करायला पाहिजे आणि संकल्प सिद्धीच्या दृष्टीने आपल्याला जे कर्तव्य कर्म करायला पाहिजे किंवा योग्य कर्म केलं जाते तेच कर्म या म्हणजे शब्दामध्ये इथे अंतर्भूत आहे. कर्म म्हणजे बाहेरून दिसणारी स्वधर्माची स्थूल क्रिया. म्हणजे आपण जो आपला स्वधर्म किंवा स्वकर्तव्य करतोय ते करताना आपल्या हातून जी क्रिया होते ती स्थूल क्रिया म्हणजे कर्म आहे आणि ज्यामध्ये फलाची अपेक्षा असू शकते. म्हणजे निष्काम कर्मयोग त्याच्यामधलं जे कर्म आहे नुसतं त्या कर्मामध्ये. आणि मग ह्या ठिकाणी एक उदाहरण दिलं की आचार्य आहे, आचार्याला आपण पगार दिलेला आहे, तर आचार्याने स्वयंपाक केला तर ते त्याचं कर्म झालं, कर्तव्य झालं. पण त्याच्यासाठी त्याची अपेक्षा आहे की माझं कौतुक व्हायला पाहिजे किंवा मला जो काही ठरलेला आहे तो पगार मिळाला पाहिजे. विकर्म म्हणजे कर्म तेच पण विशेष केलं, विशेष पद्धतीने केलेलं. म्हणजे एकाग्रतापूर्वक केलेलं आहे, मन ओतून केलेलं आहे. आता इथे सुद्धा फलाची अपेक्षा असू शकते आणि इथे उदाहरण दिलेलं आहे गृहिणींनी केलेला स्वयंपाक. म्हणजे स्वयंपाकच केलेला आहे पण आचार्यांनी केलेला स्वयंपाक आणि गृहिणींनी केलेला स्वयंपाक ह्याच्यामध्ये, कारण एकतर तो मन लावून केलेला असतो, मन ओतून केलेला असतो, अत्यंत एकाग्रतापूर्वक केलेला असतो. परंतु थोडीशी अपेक्षा असते की माझं निदान कोणीतरी कधीतरी एखाद वेळा तरी कौतुक करावं. बरोबर. पण आचार्यांनी केलेला स्वयंपाक आणि गृहिणींनी केलेला स्वयंपाक याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे उदाहरण म्हणून दिलेलं आहे सगळं समजण्या, हे कन्सेप्ट समजण्यासाठी. आणि अकर्म म्हणजे काय की फलाची कामना नाही, फल मिळावे असा संकल्प नाही, पूर्ण एकाग्रता नाही, पूर्ण अलिप्त राहून केलेलं कर्म. आणि मग इथे उदाहरण घेण्यासाठी जे उदाहरण अतिशय अप्रोप्रिएट आहे असं म्हणता येणार नाही, परंतु त्यातल्या त्यात आता हे स्वयंपाकाचा आपण भाग घेतलेला आहे म्हणून तिसरा जो भाग घेतलेला आहे पण अकर्माचा तो म्हणजे गृहिणीनेच केलेलं पण विशेष कष्ट घेऊन पहाटे उठून स्नान करून पूर्ण श्रद्धाभावानं देवासाठी, देवाला अर्पण करण्यासाठी केलेला नैवेद्य जो असतो की ज्याच्यामध्ये पूर्ण भक्ती असते, पूर्ण समर्पण असतं, त्याच्यासाठी विशेष त्याग केलेला असतो, परंतु एक समाधानासाठी हे सगळं केलेलं असतं आणि त्याच्यापासून कुठली तशी अपेक्षा नसते. आता देवाने आपल्याला काही ठराविक गोष्ट देवी म्हणून केलेली असेल तर ते अकर्म ठरता येईल का नाही म्हणता येणार. परंतु सर्वसाधारणतः श्रद्धेने आणि देवाला समर्पण साठी केलेलं विशेष कष्ट घेऊन केलेला जर स्वयंपाक असेल किंवा नैवेद्य असेल त्याला अकर्म म्हणता येईल. ही आपली सर्वसाधारण या कन्सेप्ट समजावून सांगताना दिलेली उदाहरणं आहेत. पुढे याची बरेच वेगळी उदाहरणं दिली आहेत. आता कर्माच्या बाबतीत आपण बघूया. कर्तव्य टाळून केलेलं कार्य म्हणजे योग्य
म्हणजे गीतेतलं कर्म नाही. आपण अनेक सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक गोष्टी करत असतो ना, खातो पितो झोपतो, नैसर्गिक क्रियाकर्म करतो. आता ह्या सगळ्या काही कर्मामध्ये येत नाही, ह्या आपण जो आता कन्सेप्ट कर्माचा बघतो त्याच्यामध्ये. आणि चुकीच्या हेतूने केलेल्या गोष्टी पण कर्मामध्ये येत नाही. म्हणजे अधिक नफ्यासाठी व्यापाऱ्यांची साठेबाजी असते. व्यापाऱ्यांनी व्यापार करावा, त्याच्यामध्ये योग्य तो नफा पण कमवावा, तर ते कर्म राहील. परंतु जास्त नफा करण्यासाठी जर साठेबाजी करतात, ती साठेबाजी काही ह्याच्यामध्ये येत नाही कर्मामध्ये. किंवा बनावट सेल स्कीम्स काढतात. आता पावसाळा आला, पूर आला, समजा एखाद्या जास्त पाऊस पडला की लगेच लोक साड्यांचे सेल काढतात ना, की या पावसात भिजलेल्या आहेत, पावसात भिजलेल्या आहेत, 100 रुपयाला घ्या. आणि ह्या ऍक्च्युअली याच्यामध्ये बनावट गोळगिरी असते बऱ्याच वेळा. ते हे कर्म नाही. आता सनसनाटी निर्माण करण्यासाठी प्रसार माध्यमांनी दिलेला बातम्या आपण आता बघतो ना. आता आम्हाला तुम्हाला आता विशेष बातमी सांगायची, ब्रेकिंग न्यूज आहे, फार महत्वाची बातमी. आणि सांगतात काय, एवढे सापडले तेवढे सापडले करोनावाले. आता हे काही कर्म म्हणता येणार नाही. किंवा जाहिरात करून अनावश्यक वस्तूंची म्हणजे तंबाखू, सिगारेट, दारू इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्याची विक्री, हे पण कर्म नाही. तरुणांना प्रलोभन निर्माण करणारे कार्यक्रम, चित्रपट, अशा अनेक गोष्टी ज्या चालू असतात समाजामध्ये किंवा व्यवहारामध्ये, त्या गीतेतल्या कर्म, त्याला कुकर्म वगैरे काहीतरी वेगळं म्हणता येईल. परंतु कर्म हे जे ह्या ठिकाणी कर्म, अकर्म, विकर्म जे भाग घेतलेला विकर्म, त्याच्यामध्ये ती कर्म म्हणून त्या गोष्टी येत नाहीत. आता विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे कर्मच, पण ह्या कर्माला आपण श्रद्धा जोडलेली आहे, उपासना जोडलेली आहे, साधना जोडलेली आहे, त्याच्यात जीव ओतलेला आहे. कर्म हे कर्तव्य आहे का, असा शोध आपण घेऊ लागतो तेव्हा आपल्याला हजार दोषांचं भान येतं. आता आपण मगाशी काही कर्मांची यादी वाचली, केलेल्या कामाची यादी वाचली, ते कर्मामध्ये येत नाही. मग मी जे करतोय किंवा माझ्यातून जे होत आहे किंवा जे चाललेलं आहे ते कर्तव्य आहे का? व्यापारी तो विचार करेल तर त्याला कळेल हे कर्तव्य नाही म्हणून. असा जेव्हा आपण शोध घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला आपल्या कर्मामध्ये असलेले हजार जे दोष असतात त्याचे भान येते. आता हे एकदा भान आलं की ते दोष दूर करण्याच्या उपायाला तो माणूस लागतो किंवा ती व्यक्ती लागते. आणि मग तो विकर्माचा प्रवास सुरू होतो. म्हणजे एक एक दोष दूर करता करता हा शोध थोडा तरी घेत होत. आणि मग नंतर त्या कामासाठीच कामाच्या आवडीसाठी किंवा ते काम चांगलं व्हावं म्हणून काम सुरू होतं. म्हणजे ती कर्तव्याची उपासना होते. स्वकर्तव्याच्या जोडीने चित्तशुद्धीच्या उद्देशाने जी कर्म केली जातात त्याला गीतेत विकर्म म्हटलेलं आहे. म्हणजे कर्तव्य आहे, त्या कर्तव्य कर्मामध्ये जीव पण ओतलेला आहे, परंतु त्याचा उद्देश काय आहे? चित्तशुद्धी. म्हणजे माझं चित्त शुद्ध व्हावं, माझ्यातलं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये जे काही विकल्प आहेत किंवा वाईट जे हेतू आहेत ते दूर व्हावे. तर अशा कर्माला म्हणजेच नेहमीच कर्तव्य कर्म, पण त्याला विशेष उपासना किंवा साधनेची जोड दिली की ते विकर्माकडे जातं. म्हणजे विशेष, कर्म म्हणजे कर्म, विशेष कर्म म्हणजे विकर्म. सत्कर्म असतं जे पाप प्रवृत्ती दाबून टाकण्यास तुझं समर्थ असतं. सत्कर्म म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करताय, त्याच्यामध्ये लबाडी काही नाही, जे व्यवस्थित ते काही तुम्हाला त्याच्याबद्दल अपेक्षा आहे ती करायची, हे एक प्रकारचं सत्कर्म आहे. आणि हे सत्कर्म आपण करत राहिलं तर आपली पाप प्रवृत्ती काही प्रमाणात कमी होते, परंतु हे कर्म करण्याचा अहंकार त्याच्यामध्ये निर्माण होतो बऱ्याच वेळा. की मी सत्कर्म करतोय, माझ्या हातून अमुक घडतंय, मी अमुक देणगी दिलेली आहे किंवा मी अमुक ठिकाणी श्रमदान केलेलं आहे, मतदान हे केलेलं आहे, काम केलेलं आहे, कुणाला मदत केलेली आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सत्कर्मच आहे एक प्रकार. परंतु हे करता मग माझी आता देणगी दिली मग माझं नाव लावा, माझ्या नावाची पाटी लावा, हे जे असतं ना त्याच्यामध्ये एक सुप्त अहंकार निर्माण होतो. म्हणून सत्कर्म जे असतं ते समर्थ असतं पाप कमी करण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये पुण्याचा अहंकार नाहीशी करण्याची शक्ती नसते. आणि सत्कर्म केल्याने जो अहंकार निर्माण होतो तो उपासनेने नाहीसा करायचा असतो.
म्हणजे हे जे कर्म आहे हे मी कर्म करतोय खरं, परंतु मी करतोय त्याच्यामध्ये मला अनेक शक्तींचं सहाय्य आहे, अनेक लोकांचं सहाय्य आहे. माझ्या आईवडिलांचं असेल, पूर्वजांचं असेल, इतर समाजातल्या अनेक घटकांचं असेल. हे जे आहे, ही जी भाग निर्माण होतो मनात आणि मग तो अहंकार निर्माण होतो, हा जो भाग आहे तो विशेष कर्माकडे प्रवास असतो. विकर्मासाठी म्हणजे उपासासाठी जे उपाय सांगितलेले आहेत हे सहज तर होणार नाही, विशेष उपाय करायला पाहिजेत. तर ह्या अध्यायामध्ये यज्ञ सांगितलेला आहे. याच्यासाठी उपासना म्हणजे भगवत भक्तीने चित्त धुणे. ही भक्ती मनुष्याला नम्र बनवते. अहंकार आणि दंभ सोडून निष्कपट भावाने आपण उपासना करतो तेव्हा चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्धी हाच विकर्माचा उद्देश आहे. आणि गीतेने त्यासाठी 5 महायज्ञ आणि 2 गौण यज्ञ सुचवलेले आहेत. महायज्ञ कुठले 5 यज्ञ आहेत? त्याच्यामध्ये समर्पण म्हणजे द्रव्य यज्ञ, म्हणजे द्रव्याचं त्याग करायचं आहे आपल्याला किंवा द्रव्याचा सदुपयोग करायचा आहे निरपेक्ष पद्धतीने. सातत्य म्हणजे जपयज्ञ आहे. इंद्रिय निरोध मध्ये तपयज्ञ आहे. इंद्रियांच्या सदुपयोग मध्ये योग यज्ञ आहे. आणि एकाग्रतेसाठी चिंतन यज्ञ आहे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्याला नेहमीचं कर्तव्य कर्म करताना सुद्धा समर्पण करता येतं, सातत्य ठेवता येतं, इंद्रिय निरोध करता येतो, इंद्रियांचा सदुपयोग करता येतो, एकाग्रता करता येतं. म्हणजे यज्ञ ह्याचा अर्थ ते यज्ञ प्रक्रियाच करायला पाहिजे किंवा यज्ञ समारंभच करायला पाहिजे किंवा यज्ञाचं कर्मकांडच करायला पाहिजे म्हणजे तेही करावं, करू नये असं म्हणणं नाही. परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा समर्पण, सातत्य, इंद्रिय निरोध, सदुपयोग आणि एकाग्रता या गोष्टी आपण ठेवल्या तर आपलं रोजचं कर्तव्य कर्म सुद्धा महायज्ञ ठरू शकतं. हा जो ह्याचा एक जो भाग आहे तो आपण विशेषत्वान लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जीवनच जे आहे तो जीवनाचंच यज्ञ आपण करू शकतो जर का ह्या संकल्पना आपल्या कृतीमध्ये प्रामाणिकपणे असतील तर. आणि मग 2 गौण यज्ञ सांगितले ते आहेत प्राणायाम आणि उपवास. प्राणायाम आपल्याला माहिती आहे, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने श्वासाचा आपण श्वासावर निरोध करून किंवा श्वासाच्या अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत ज्या शास्त्रशुद्ध पद्धती आहेत. तो प्राणायाम. आणि उपवास म्हणजे आपला जो नेहमीचा उपवास असतो तो. पण उपवासाचा अर्थ 2 गोष्टी इथे अपेक्षित आहेत की एकतर परमेश्वराची सेवा आणि लंघन म्हणजे काहीतरी त्याग. भरपूर आपण जो पदार्थ खातो चतुर्थीला आणि एकादशीला करून तो उपवास इथे अपेक्षित नाही. थोडक्यात यज्ञ म्हणजे मनुष्यातील पशुतेचा छेद करणं. म्हणजे माणसातलं माणूस आहेच, परंतु माणसामध्ये काही पशुचा अंश पण असतो, माणसामध्ये काही देवाचा अंश पण असतो, देवतेचा अंश पण असतो. तर मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे किंवा चांगल्या मनुष्यत्वाकडे प्रवास करताना आपल्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा छेद करणं, तो कमी करणं हे यज्ञामध्ये अपेक्षित आहे. तर तो कसा करायचा छेद? तो स्वाध्यायाने करायचा, अभ्यासाने करायचा, दानाने करायचा, जपानी करायचा, तपानी करायचा, सेवेने करायचा. म्हणजे यज्ञ ही प्रक्रिया आपल्या नेहमीच्या आयुष्याशी जोडलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण आपली जर का कर्म केली तर आपलं कर्म विकर्माकडे प्रवास करू शकतो. अशा पद्धतीचा हा भाग आहे. आणि मग अजून परत विकर्माची म्हणजे नेहमीच कर्म पण ते विकर्म कसं होतं किंवा होत नाही ह्याच्याबद्दलची ही पुढे जी उदाहरणं आहेत की नमस्कार करताना मस्तक नमविण्याच्या प्रक्रियेबरोबर मन नम्र झाले नसेल तर पूजा व्यर्थ आहे. म्हणजे नमस्कार करतोय आपण, पण नमस्कार करताना आपण ऍक्टिंग करतोय म्हणजे आपली क्रिया करतोय नमस्काराची वाकून करण्याची, परंतु मनात काही जर का तसा भाव नसेल तर देवासमोर असेल किंवा मोठ्या माणसांसमोर असेल, कुठेही सद्गुरूंसमोर असेल तर ते विकर्म होत नाही, ती कर्म होतं. दुसरं उदाहरण दिलंय की मैफिल जमलेली आहे, गाण्याची मैफिल जमलेली आहे आणि त्या मैफिलीमध्ये तो जो गायक आहे तो अत्यंत एकतान पद्धतीने पूर्ण एकाग्र होऊन त्या सुरांशी, तालाशी
तो गातोय आणि सगळे जे श्रोते आहेत समोर बसलेले ते पूर्ण तल्लीन झालेले आहेत. आता ही विकर्माचं एक वेगळं उदाहरण आहे की गाण्याचीच प्रक्रिया, परंतु गाण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या गाण्यामध्ये जीव ओतलेला आहे आणि त्या क्षणी तरी त्याला फक्त गाण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको असतं किंवा श्रोत्यांना ऐकण्याच्या व्यतिरिक्त कुठलंही समाधान नसतं. तो एक क्षण असतो की त्या ठिकाणी तल्लीनता प्राप्त होते. ते एक विक्रमाचं उदाहरण दिलेलं आहे. एखादी क्रिकेटची किंवा फुटबॉलची मॅच असते आणि त्या मॅचचा एक अत्यंत क्लायमॅक्सचा पॉइंट आलेला असतो आणि त्यावेळेला काय होईल असं डोळ्यात प्राण आणून प्रेक्षक ती मॅच बघत असतात. म्हणजे नेहमीचीच बघण्याची क्रिया, पण त्या क्षणाला त्याच्यामध्ये पूर्ण एकाग्रता आलेली असते आणि फक्त उत्सुकतेशिवाय दुसरं काही नसतं. पिनड्रॉप सायलेन्स होता, वक्ता समरसून बोलत होता. म्हणजे असं पण आपण ऐकतो. आता मला लहानपणी आठवलेलं भाषण आठवतंय की बॅरिस्टर नागपै आले होते, मी अलिबागला होतो त्यावेळेला, आणि त्यांचं भाषण इतकं छान व्हायचं की ते एकदा बोलायला लागले की लोकांना त्यांच्या शब्दाकडे, त्यांच्या विचारांकडे, त्यांच्या त्या डिलिव्हरीकडे शब्दांच्या इतकं लक्ष असायचं की त्यांचं भाषण कधी संपतं. किंवा काही प्रोफेसर्स पण असतात विशेषत्वानी वाङ्मयाचे की ते असं छान पद्धतीने शिकवतात की सगळेजण समरस होऊन जातात. शिकवणारे अनेक लोक असतात, परंतु शिकवताना आता ह्याच्यामध्ये काही टेक्निक आहे आणि काही समर्पण आहे. म्हणून ही सगळी उदाहरणं आहेत, ती उदाहरणादाखलच आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक उदाहरणामध्ये काही दोष आपल्याला काढता येईल, परंतु कर्माचं विकर्म कधी होतं तर थोडक्यात आपली जी कर्म आहे त्या कर्मामध्ये आपल्याला जर का ते कर्म करताना, कर्म म्हणजे परमेश्वराची सेवा, आणि ह्या सेवेसाठी आपण योग्य पद्धतीने आपली सर्व जी काही कौशल्य आहे ती कौशल्य वाटून ते आपलं कर्म करतो आहोत. आणि ते कर्म करत असताना फक्त कर्म करण्याचा आनंद आहे, त्या कर्म झाल्यानंतर काय होणार आहे त्या फळाचा आनंद नाही. अशा पद्धतीने जेव्हा कर्म होतं त्याला विकर्म असं म्हणतात. आपली सर्व कर्म विकर्म स्थितीला नेली तर कर्माचा आनंद द्विगुणित होईल. हा विनोबाजींचं वाक्य आहे की जेव्हा आपण अशा पद्धतीने कर्म करतो, स्वतःला कर्म करत असताना विसरतो, त्यावेळेला ते कर्म जे आपल्याला आहे ते खूप आनंद देतं. आणि तो आनंद आपल्याला शब्दात व्यक्त करता येणार नाही, भावनेत व्यक्त करता येणार नाही, तो फक्त अनुभवाचा असतो. आणि मग अकर्म ही संकल्पना काय आहे? त्या अकर्मला म्हणजे कर्माचं विकर्म होणं, आणि विकर्म सुद्धा इतकं सहज होत जातं की त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेगळे कष्ट करायला लागत नाही, त्यावेळेला ते अकर्म होतं. अशा पद्धतीने हे म्हटलेलं आहे. कर्म जोपर्यंत सहज होत नाही तोपर्यंत ते अपूर्ण समजलं पाहिजे. कर्माचे सगळे गुण जेव्हा इंद्रियामध्ये मुरून जातील तेव्हा कर्म पूर्ण झालं असं समजता येईल. हे कर्माबद्दल सांगितलं. कर्मयोगाला विकर्माची जेव्हा उपासनेची जोड मिळते तेव्हा आत्मज्ञान प्रगट होतं. म्हणजे त्या शेवटच्या क्षणाला जे काही आनंद मिळतो तो आनंद आणि त्याची सवय झाली की आत्मज्ञान प्रगट होतं आणि कर्माची परिसमाप्ती आत्मज्ञानात होते. अनेक विकर्मांच्या अंती साधनाला परिपक्वता येते, म्हणून त्याला अकर्म म्हटलंय. म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म ह्या तशा भिन्न गोष्टी नाहीयेत, परंतु त्या कर्माला आपण किती पद्धतीने एक कर्तव्य म्हणून मानतोय, एक आनंद म्हणून मानतोय, एक उपासना म्हणून मानतोय, आणि त्या कर्म करण्यामध्ये आपला प्रत्यक्ष कर्माचा आनंद किती मिळतोय याच्यामध्ये जसजशी परिपक्वता येते, म्हणजे याची जसजशी सवय होते. अर्थात त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यासाठी सवय तर पटकन होणार नाही. प्रत्येक वेळेला आपला कधीतरी पराभव होणार, कधीतरी आपल्याला जमणार नाही. प्रत्येक असं करता करता जसं मूल जसं चालायला शिकतं तेव्हा पहिल्यांदा ते रांगतं, त्याच्यानंतर जमतं उभं राहतं, उभं राहिल्यानंतर हळूहळू एक एक पाऊल टाकतं, परत पडतं, परत धडपडतं. असं करता 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 शेवटी ते चांगल्या पद्धतीने चालायला लागतं, धावायला लागतं, सगळं होतं. तसंच हे आहे, हे सगळं जे आहे हा प्रयत्नाचा भाग असतो आणि म्हणून त्याला काही प्रमाणात साधना म्हणते. आणि ह्याच्याबद्दलचे हे जे ह्या अध्यायातले श्लोक आहेत ते असे: उद्योग करीतो सारे
काम संकल्प सोडुनी ज्ञानानी जाळली कर्मे म्हणती त्यास पंडित नित्य तृप्त निराधार न राखे फलवासना गेला गढून कर्मात तरी काही करीचिना. म्हणजे कामात पूर्ण घडून गेलेला आहे पण त्याला काहीतरी आपण करतोय याचं सुद्धा भान नाही. ही अकर्म अवस्था. नित्य तृप्त निराधार नराखे फलवासना गेला कडून कर्मात तरी काही करेची ना. उद्योग करीते सारे काम संकल्प सोडून ज्ञानानी जाळली कर्मे म्हणती त्यास पंडित. संयमी सोडून सर्व इच्छे सह परिग्रह शरीरेची करी कर्म दोष त्यासन लागती. म्हणजे इच्छा नाही, परिग्रह नाही, सगळ्या पद्धतीने संयमाने सगळं सोडलेलं आहे. शरीर कर्म करत आहे आणि मग अशा वेळेला कर्मबंधनाचा दोष त्याला लागत नाही. मिळे तेची करी गोड न जाणे द्वंद्व मत्सर फळो जळो जया एक करुनी हिन बांधिला. फळो जळो जया एक म्हणजे काम करत असताना जे काही करतोय त्याच्यात जे मिळेल ते त्याला गोड वाटतंय. त्याच्या मनात कधीही द्वंद्व नाही, हे ते 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 असं, किंवा त्याचा अजिबात हे नाही, काय चंचलपणा नाही, कुठेही मत्सर नाही. आणि मग जे करतोय त्याच्यातून फळं मिळो किंवा ते जळून जावं, म्हणजे आनंद नाही, दुःख नाही. आनंद कसला आहे? कर्तव्य कर्म केल्याचा, खूप चांगल्या पद्धतीने काम केल्याचा आनंद आहे. फळ मिळो किंवा न मिळो, फळो जळो जया एक करुनी हिन बांधिला. ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडून मोकळा यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरोनिते. म्हणजे मगाशी आपण बघितलं यज्ञाच्या वृत्तीच्या आपण 4-5 बघितल्या मगाशी. म्हणजे त्याग आहे, सातत्य आहे, इंद्रिय निरोध आहे, इंद्रियोपयोग आहे, असे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ज्ञानामध्ये त्याची वृत्ती बसलेली आहे. तो स्थिर झालेला आहे, सगळ्या प्रकारचे संग सोडून मोकळा झालेला आहे आणि एक यज्ञ सार्थ होण्यासाठी किंवा चांगलं कार्य होण्यासाठी काम करतो आहे. त्याचं सर्व काम जे असतं ते काम सत्कारणी लागतं. त्याला कुठल्याही पद्धतीने कर्मबंधनाचं किंवा कर्माचं जे प्रारब्ध होतं ते वाईट पद्धतीने निर्माण होत नाही. तो कर्म करतो परंतु ते अकर्म होतं. अशा पद्धतीने इथे अकर्माचं वर्णन केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पहिलंच आपण जे बघितलं ते उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडून ज्ञानाने जळती कर्मे म्हणती त्यास पंडित. आता ही अकर्म स्थिती आली म्हणजे खूप प्रगती झाली तर ही गोष्ट येणार आहे. मग त्याला संकल्प करायला लागत नाही, कारण त्याचं काम हेच संकल्प असतं. तीच त्याची आराधना असते, तीच साधना असते, तीच ईश्वर भक्ती असते. परंतु मग संकल्प सोडून काम आपण करू शकतो का, त्यासाठी हा पुढचा भाग घेतलेला आहे. आणि हा माझ्या समजुतीप्रमाणे वेल्लोर प्रवचने ह्या ज्यांनी घेतली होती आपल्या 1944 मध्ये वेल्लोर तुरुंगात विनोबानी प्रवचने घेतली होती. त्याचं हे सार जे आहे प्रवचनाचं ते कुणीतरी प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्यातला हा भाग आहे. मग गीतेने संकल्प त्याज्य मानलाय का, तर नाही सांगितलं. गीतेने सांगितलं, गीतेने प्रत्येक माणसाला योग्य ते पद्धतीने सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही अकर्म स्थितीला जाता किंवा विकर्म स्थिती आपली ऍडव्हान्स होते, खूप पुढे जाते, त्यावेळेला कदाचित संकल्प नसेल. परंतु सर्वसामान्य माणसाला संकल्प करायला पाहिजे, पण तो कसा करायचा याच्याबद्दलची ही माहिती. आत्म्याला उपनिषदात सत्य काम सत्य संकल्प असं म्हटलं आहे आणि आत्म्याच्या स्वगुण स्वरूपाचं हे वर्णन आहे. म्हणजे आत्मा हा निर्गुण निराकार पण आहे, पण जेव्हा तो सगुण होतो
स्वरूपात येतो त्यावेळेला त्याला सत्यकाम किंवा सत्य संकल्प म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ तो संकल्प करेल पण तो सत्याचा असेल, तो कामना करेल पण ती सत्याची असेल. संकल्प मूळ शक्ती आहे. एकोहम बहुस्याम हा निर्गुण निराकार ईश्वराचा संकल्प. हे विश्व निर्माण कसं झालं की निर्गुण निराकार काही नसलेलं, त्याचं वर्णन करता येत नाही, जो दिसत नाही, जो असत नाही, ज्याला आकार नाही, असा सगळा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला एकदा असा संकल्प आला त्याच्या मनात की मी एकटाच आहे, मला अनेकत्वात व्हायचं आहे. म्हणजे एकोहम बहुस्यम म्हणजे मी एकटा आहे, मला अनेक पद्धतीने व्यक्त व्हायचंय. हा संकल्प आला म्हणून विश्व निर्माण झालं. हा आपला वैदिक विश्व निर्मितीचा प्रमेय आहे. आणि विज्ञान काय म्हणतं की बिग बँग थेअरी आहे, जी बरीचशी मान्य आहे. विश्व निर्मितीची थेअरी ती अशी की काहीही नव्हतं आणि सेकंदाच्या फ्रॅक्शन मध्ये एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्या बँग मधून सगळं विश्व निर्माण झालं. मग तिथे सुद्धा मूळ काहीही नव्हतं, त्याच्यातून एका स्फोटाने विश्व निर्माण झालं असं विज्ञान म्हणतं. आणि वैदिक जी काही परंपरा आहे ते असं सांगतं की ईश्वर होता परंतु त्याला असं वाटलं की आपण एकच आहोत आपल्याला. आणि मग त्या ठिकाणी ते तुमच्या अमृतानुभव वगैरे मध्ये शिवशक्तीचं वर्णन वगैरे केलेलं आहे किंवा अर्धनारी नटेश्वराची संकल्पना आहे ती ह्याच्यातून आली. एनिवे, पण आत्ता विषय संकल्प जो मूळ शक्तीचा आहे. संकल्प हा मूळ शक्तीपासून म्हणजे ह्या संकल्प ज्या मूळ शक्तीपासून काम म्हणजे इच्छा उत्पन्न होतात. पहिली इच्छा एकोहम बहुस्याम म्हणजे मला अनेक पद्धतीने व्यक्त व्हायचं, ही इच्छा झाली मूळ संकल्पाची. आणि मग या शक्तीपासून अनेक पुढच्या इच्छा वगैरे उत्पन्न झाल्या. विचार बुद्धीची शक्ती, विचार ही बुद्धीची शक्ती आहे, प्रेम ही हृदयाची शक्ती आहे, तसा संकल्प ही चित्ताची शक्ती आहे. चित्त म्हणजे काय? मन प्रथमतः बाह्य विचाराचं ग्रहण करू लागलं की ते चित्त होतं. अंतःकरण चतुष्टय ज्याला म्हणतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म, बुद्धीपेक्षा चित्त सूक्ष्म आणि चित्तापेक्षा अहंकार सूक्ष्म. कारण अहंकार हा अहमशी म्हणजे आत्म्याशी जोडलेला आहे काही प्रमाणात. तर त्या पद्धतीने आपल्याला चित्त जेव्हा बाह्य विचार म्हणजे चित्तमय मन जे आहे त्या मन जेव्हा अत्यंत सूक्ष्म होऊन एखाद्या विषयाचं ग्रहण किंवा चिंतन करू लागतं की ते मनाचं स्वरूप चित्तामध्ये जातं. चित्त शुद्धी करता संकल्प शुद्ध राखणं आवश्यक आहे, त्याने आत्मशक्ती मिळेल. कारण चित्तामध्ये जर का संकल्प चुकीचा असेल, संकल्प जर का अयोग्य असेल तर त्याने आत्मशक्ती मिळणार नाही, त्याने आपण त्या कर्मबंधनातून गुंतत जातो. म्हणून संकल्प पाहिजे पण तो संकल्प चांगला पाहिजे असं या विवेचनात विनोबा भावे म्हणतात. संकल्प शुद्ध, परिपूर्ण आणि मजबूत करण्यासाठी आधी छोटे संकल्प पूर्ण केले पाहिजे, त्यांनी आत्मविश्वास येतो. आता इथे प्रॅक्टिकलला आपण लेवलला आलोय. आतापर्यंत जो भाग होता तो खूप आयडियल होता, परंतु तो आपल्या संबंधित नाही कारण आपण त्या स्टेजला अजून गेलेलो नाही. परंतु इथे आता संकल्प त्याने असं म्हटलेलं आहे की आधी छोटे छोटे संकल्प करा. ते छोटे संकल्प निष्ठेने पूर्ण करा. त्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणींचा विचार कधीच करू नका. त्या अडचणींच्यावर मात करा, त्या सगळ्या सहन करा आणि पूर्ण करा. मग त्यांनी काय होईल? छोटे करा. छोटे म्हणजे आता ह्याच्यात करायचं नाही पूर्वी चातुर्मासात संकल्प की या चातुर्मासामध्ये मी अमुक एक खाणार नाही किंवा अमुक एक उपास करीन. आता हे छोटे संकल्प आहेत, परंतु हे छोटे संकल्प जेव्हा पूर्ण होतात ना त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी येतात, कधी काही गोष्टी होऊ शकतात. परंतु आपण किंवा कोणी 2 तास मुक राहण्याचा संकल्प करतो. असे छोटे छोटे संकल्प असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला अडचणी आल्या तरी आपण त्याच्यावर मात केली की हळूहळू आत्मविश्वास होतो. पण विनोबा सांगतात की संकल्प पूर्ण झाला की तो पुढे खेचू नये. कारण संकल्प पूर्ण झाला आणि तो खेचत राहिलं की ते आसक्तीचं लक्षण आहे. संकल्प अर्धवट सोडणं हे कमजोरीचं लक्षण आहे. म्हणून संकल्प पूर्ण करा. पूर्ण केल्यानंतर तो पुढे खेचू नका.
आत्मविश्वास त्याला मिळाल्यानंतर आवश्यकता असल्यास दुसरा मोठा संकल्प करा. म्हणजे समजा एक छोटा संकल्प केला की मी समजा एक दरमहा एक 500 रुपये किंवा 100 रुपये देईल, असा छोटा संकल्प झाला. तो आपण पूर्ण केला, आपल्याला आनंद झाला. तुम्ही असं म्हणू शकता की 500 रुपये मी दान करेन किंवा असे अनेक उदाहरण आहेत. मग तो पूर्ण करा आणि त्याची पूर्ती झाल्यानंतर तुम्ही अधिक मोठा संकल्प करू शकता. म्हणजे जो काही करायचा असेल तो पूर्ण करायचा, त्याच्यानंतर विश्वास आल्यानंतर मोठा करायचा, तो पूर्ण करायचा. असं करता करता आपण सत्य संकल्पापर्यंत केलं पाहिजे. म्हणजे ही साधन आहे. अशा पद्धतीच्या सत्संकल्पाने आत्म्याची उन्नती होते. म्हणजे आपली स्वतःची उन्नती होते, बळ मिळतं. आणि हेच जर का असंच संकल्प झाले, चांगले संकल्प नाही परंतु नेहमीच असंच संकल्प म्हणजे आपल्या फायद्यासाठी जे काही करायचे असतात ते संकल्प, जगाशी मगाशी आपण वाईट कर्मांची उदाहरणं घेतली तशी, त्यांनी त्यावेळेला कदाचित पैसे मिळतील पण नंतर अधोगती होते. म्हणून संकल्प शुद्ध हवा. संकल्प हा फार सोपा नको, तसंच फार अवघड किंवा असंभव असा नको. आता हे मॅनेजमेंटमध्ये हेच सांगतात, कीप युअर गोल. इट शुड नॉट बी टू इझी टू अचीव्ह, इट शुड नॉट बी टू डिफिकल्ट टू अचीव्ह. हेच सांगतात ना मॅनेजमेंटमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हेच काढतात. तो आता हे गीतेमध्ये पण तेच सांगितलेलं आहे. संकल्प फार सोपा नको, फार अवघड नको आणि असंभव असा पण नको. तुम्ही असं म्हणलात की एखाद्या दुष्काळी प्रदेशामध्ये गेलात आणि तिथे सांगितलं की मी आता इथे शेती फुलवणार आहे, तिथे पाणी नाही तिथे, तर हा संकल्प जो आहे असंभव आहे. अशा प्रकारचे संकल्प नको. विचारपूर्वक केलेल्या अनेक सत्संकल्प पूर्तीनंतर आत्मविश्वासाचे आत्मनिष्ठेत परिवर्तन होते आणि मग प्रगती होते. आधी आत्मविश्वास, नंतर त्या आत्मविश्वासामुळे आत्मनिष्ठा म्हणजे स्वतःच्या एकंदर चांगल्या प्रवृत्तीवर आपली निष्ठा बसते. आणि मग अशा पद्धतीने हे जे आहे कर्माकडून विकर्मण, विकर्माकडून अकर्म हा असा प्रवास होतो आणि मग शेवटी प्रगती होते. आणि म्हणून संकल्पाशिवाय सर्व नीतियुक्त कामं आत्मनिष्ठ व्यक्ती सहजपणे करते. आपल्याला हे सगळं संकल्पाने करायला लागतं, परंतु एखादी आत्मनिष्ठ किंवा प्रगत व्यक्ती असते, ती प्रगत असलेली व्यक्ती जी असते या सगळ्या गोष्टी सहजतेने करू शकते. आता ही संकल्पना पूर्ण समजली का? म्हणजे थोडक्यात तरी काय आहे ती? कर्म, विकर्म, अकल्पना आणि संकल्प. खूपच छान समजली का? खरंच म्हणजे फारच छान. ठीक आहे, मग खूपच सुंदर झाला वाटतं आतापर्यंत. मग कर्म, विकर्म आणि अकर्म ही प्रगती आहे आणि ती प्रगती करण्यासाठी साधना करायची. ती साधना करताना संकल्प कसे करायचे, संकल्प कसे पूर्ण करायचे, संकल्प कसे वाढवायचे आणि संकल्पातून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातून आत्मनिष्ठेत परिवर्तन कसं होतं, प्रगती होतं, त्याच्याबद्दलचं हे विवेचन होतं. ठीक आहे, चला. फार छान. आता अकर्म स्थितीसाठी काय करावं? पुढची स्लाइड आहे 34वा श्लोक आहे या अध्यायातला. सेवा करून ते जाण, नम्र भावे पुसूनिया, ज्ञानोपदेश देतील, ज्ञानी अनुभवी तुझ. भगवान सांगतात, ज्ञान प्राप्तीसाठी गुरुकडे किंवा ज्ञानी व्यक्तीकडे जा. नम्र भावाने गुरुची सेवा करा, प्रश्न विचारा आणि ज्ञान प्राप्त करा. अनुभवी आणि पूर्ण ज्ञानी गुरुकडून घेतलेलं ज्ञान जीवनात उतरलं पाहिजे. आपल्याकडे पूर्वीची संकल्पना आहे, आता प्रत्येक गोष्ट पैसे घेऊन केली जाते, परंतु पूर्वी गुरुच्या ठिकाणी जायचे, गुरुची जी काय असेल ती सगळी सेवा करायची, तिथलं एक म्हणून राहायचं आणि मग त्यावेळेला जे आपल्याला शिकायचं असेल त्याबद्दलचे प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारल्यानंतर ते जे सद्गुरू असतील ते आपल्याला उत्तर द्यायचे. त्या उत्तरातून आपली जिज्ञासा पूर्ण व्हायची, ज्ञान मिळायचं आणि मग ते जे गुरुकडून घेतलेलं ज्ञान आहे ते ज्ञान आपल्या जीवनात उतरवायला सुरुवात करायची. अशा प्रकारे पूर्वीची गोष्ट होती. आणि अजून सुद्धा असं काही नाहीये की सगळेजणच फक्त पैशार्थी आहेत किंवा पैसे द्यायला सुद्धा हरकत नाही, परंतु पैशातून सुद्धा आपल्याला
योग्य पद्धतीने ज्ञान योग्य व्यक्तीकडून घेता आलं पाहिजे. कर्म विकर्म आचरणाने म्हणजे उपासनेने मनुष्य जर आपली चित्तशुद्धी करेल आणि ज्ञानाची इच्छा ज्ञानाची जिज्ञासा कायम राखेल तर त्यास अकर्म स्थिती प्राप्त होईल किंवा आत्मज्ञान होईल. म्हणजे कर्मयोगातून कर्माच्या आचरणातून कर्माची जी काही आपली प्रथा आहे ती सुधारत माणूस कर्मयोगाने सुद्धा आत्मज्ञान प्राप्त करू शकतो. अशा पद्धतीचा हा श्लोक सांगतो. आता ही गुरु जी संकल्पना आहे त्या गुरु संकल्पना जी पूर्वीची गुरु संकल्पना होती ती आणि सध्याचा जो चालू जमाना आहे ह्या ठिकाणी गुरु मिळणंच अवघड आहे. कारण कोण गुरु आहे आणि कोण गुरु नाही हेच कळत नाही. कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की म्हणजे हे सुद्धा मार्केटिंग चालू आहे याच्याबद्दल. म्हणून ह्याच्याबद्दलचे काही विचार जे शक्तियोग ग्रंथामध्ये श्रद्धायोग आणि शक्तियोग या 2 ग्रंथामध्ये स्वामी विज्ञानंद दिलेले आहेत ते आपण बघतो. आपल्याला जर का आपल्या नशिबाने खरोखरच चांगले गुरु मिळाले तर भाग्य आहे. परंतु गुरुच पाहिजेत का तर त्याच्याविषयी तिथे म्हणतात की समजा नाही तुम्हाला गुरु मिळाला योग्य पद्धतीने किंवा तुमच्या समोर नाही आला तर गुरुऐवजी प्रयत्न सुद्धा पुरेल. आणि मग त्या ठिकाणी द्रोणाचार्य आणि एकलव्याचं त्यांनी उदाहरण दिलं की एकलव्याला द्रोणाचार्य गुरु म्हणून हवे होते पण द्रोणाचार्याने एकलव्याचा स्वीकार केला नाही. म्हणजे गुरु त्याला मिळाला नाही परंतु एकलव्याने आपल्या संकल्पाने द्रोणाचार्यांच्या पुतळ्यामध्ये त्याची साधना करून सगळं शिकून घेतलं. म्हणजे गुरुचा संकल्प आणि गुरूंची शक्ती खूप आवश्यक आहेच परंतु त्याच्याबरोबर शिष्याचं प्रयत्न आणि शिष्याची जी काही एकंदर तीव्रता आहे ज्ञानाबद्दलची ती पण महत्वाची आहे. आणि गुरु म्हणजे काय तर गुरु नव्हे ज्ञाता किंवा ज्ञानी. म्हणजे गुरु ही आता गोष्ट आपल्याकडे अशी झालेली आहे की सगळेच गुरु आहेत ना. गाणं शिकवणारे पण गुरु आहेत, कराटे शिकवणारे पण गुरु आहेत, आणखी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं डान्स शिकवणारे पण गुरु आहेत. तर ह्या ठिकाणी गुरु म्हणजे जी संकल्पना आहे ती गुरु म्हणजे ज्ञाता आणि ज्ञानी. आणि हे अध्यात्मातलं ज्ञान आहे, हे आत्म्याचं ज्ञान आहे. हे कुठल्याही व्यवहारातलं किंवा पोट भरण्याचं ज्ञान नाहीये. ज्ञान असून सुद्धा ज्याचा अहंकार बाळगायचा नसतो हे ठसठसीतपणे ज्याच्या मनावर ठसले आहे तो म्हणजे गुरु. म्हणजे तो ज्ञानी आहे, त्याच्याकडे अहंकार नाही पण तो स्वतःला गुरु किंवा ज्ञानी मानत नाही किंवा स्वतःला समजून घेत नाही. अशा पद्धतीचा गुरु असला तर गुरुचा उपयोग होईल. गुरुची आवश्यकता भरपूर आहे परंतु गुरु जरी कितीही मोठे असले तरी शिष्याने सुद्धा शिष्याचं महत्व पण तेवढं आहे. मग ही 2 उदाहरणं दिले की सांदीपनींच्या आश्रमामध्ये कृष्ण पण शिकले आणि सुदामा पण शिकले पण कृष्ण हे जगद्गुरु झाले किंवा कृष्ण हे खूप मोठे झाले आणि सुदामा हा सुदामाच राहिला. किंवा रामकृष्णांच्या त्यांच्या एकंदर रामकृष्णांच्या मठामध्ये आणि याच्यामध्ये विवेकानंद एक शिष्य होते आणि अनेक शिष्य होते. म्हणजे ते इतर शिष्य सुद्धा मोठे आहेत, ते कमी मोठे नाही पण विवेकानंद किती खूप मोठे झाले. म्हणजे गुरु जरी एकच असले तरी शिष्याचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला गुरुच्या ऐवजी अन्य एक प्रतीक पण ठेवलेली आहेत. शीख धर्मामध्ये 10 गुरु झाले आणि नंतर ग्रंथ साहिब हाच त्यांनी गुरु ठेवला. किंवा RSS मध्ये राष्ट्रीय सेवक संघ संघामध्ये सुद्धा गुरु ही संकल्पना नाहीये. तिथे भगवा ध्वज हाच गुरु आहे. असं अनेक ठिकाणी आहे. आता आपल्याकडे राष्ट्रध्वज हा आपले सगळे जे काही सैन्य आहे त्या ठिकाणी राष्ट्रध्वज म्हणजेच राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे. म्हणजे गुरु खूप महत्व आहे, गुरु संस्थेचं महत्व आहे. पण बरेच गुरु अवास्तव मर्यादेपर्यंत अपरिहार्य मानणं काही योग्य नाही. आपण ज्ञान मिळालं ज्ञानी माणसाकडून तर चांगलं आहे परंतु ज्ञान आपण अन्यथा आपल्या संकल्पाने सुद्धा घेऊ शकतो.
आणि मग त्यांनी असं म्हटलेलं की देव आणि शिष्य यामध्ये गुरुचं अस्तित्व असलंच पाहिजे असं नाही. म्हणजे देव आणि भक्त याच्यामध्ये पुजारी असलाच पाहिजे असं नाही. पुजारी चांगला असेल, रामकृष्ण परमहंसांसारखा असेल तर चांगला आहे, परंतु नसेल तरी सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकता येतात. नेहमी आपल्याला ते उदाहरण दत्ताचे 24 गुरु आहेत. म्हणजे दत्ताचे जे 24 गुरु आहेत ते त्याच्यापासून सगळेच आहेत ना, अगदी म्हणजे छोट्या छोट्या प्राण्या कीटकांपासून सगळे त्यांनी गुरु केलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाकडून काही ना काहीतरी वर्तन त्यांनी शिकलेले आहेत आणि त्याला वर्तन पूजेचा आदर्श असं म्हणतात. म्हणून गुरुचं ज्ञान अभ्यास जो आहे तो मनोमन माना, त्यांचं म्हणणं आचरणात आणा आणि तसं वर्तन करणं म्हणजे तथाकथित गुरुदक्षिणा होय. गुरूंचा जो ज्ञान आहे, गुरूंचा जो अभ्यास आहे तो समजून घ्या, परंतु तो फक्त अभ्यास समजून घेऊन त्याचं आचरण नाही केलं तर त्याचा काही फायदा नाही. म्हणून ते वर्तनात आणणं महत्वाचं आहे आणि हे वर्तनात आणणं म्हणजेच खऱ्या पद्धतीने गुरुदक्षिणा आहे. गुरुदक्षिणा म्हणजे गुरूंचं ज्ञान किंवा भक्ती याबद्दल पण असाच विचार त्याने म्हणलेला आहे की आपण जर का एखाद्या देवाची भक्ती करतोय तर त्या देवाच्या चरित्रातले जे गुण आहेत ते गुण आपण आपल्यात आणण्याचे प्रयत्न करणं म्हणजे त्या देवाची भक्ती आहे. त्या देवाला नारळ देऊन किंवा देवाला 1001 रुपये देणगी देऊन ती भक्ती होत नाही. ती भक्ती म्हणजे समजा आता मारुतीची भक्ती करायची असेल तर मारुतीचे काय गुण आहेत मारुतीच्या चरित्रातले, की तो शक्तिवान आहे, तो बुद्धिवान आहे, तो रामसेवक आहे, तो कुठलीही काम सांगितलेलं, असे सगळे जे गुण आहेत ते चरित्रातले गुण त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीने आपण आपलं जीवन जर गेलं तर ती मारुतीची भक्ती होऊ शकते. म्हणून गुरूंची भक्ती म्हणजे सुद्धा गुरूंचं जे काही शिकवण आहे ती आपल्या वर्तनात हळूहळू का होईना पण आली पाहिजे. मग गुरुसंस्थेचे काय फायदे आहेत, म्हणजे गुरुसंस्थेचे जे काही तोटे आहेत ते आपण थोडेसे बघितले की चुकीच्या पद्धतीने काही गुरु काम करत असतात किंवा त्या ठिकाणी सुद्धा बंधुपणा असतो. परंतु खऱ्या पद्धतीने गुरु जर का गुरुसंस्था अस्तित्वात असेल समाजात तर त्याच्यामध्ये काय होतं, गुरु कळत नकळत शिष्यांचा अहंकार दूर करतो. कारण गुरु स्वतः निरहंकारी असल्या की शिष्याला पण वाटतं की ह्याला एवढं सगळं येतंय, एवढं सगळं कळतंय, एवढं सगळं यांच्याकडे ज्ञान आहे, एवढी यांची तपश्चर्या आहे, तरी यांना अहंकार शून्य आहे. मग मी तर शिष्य आहे, मला अहंकार करून काय करायचं, अशा पद्धतीने अहंकार दूर होतो. शिष्याच्या उद्धाराचे तत्कालिक कारण या नात्याने शिष्याला तो कृतज्ञता शिकवतो. कृतज्ञता ही सुद्धा आवश्यक आहे समाजामध्ये. आणि मग शिष्याचा उद्धार जेव्हा गुरु करतो त्यावेळेला शिष्य गुरुच्या पायावर पूर्ण नम्र होतो, कृतज्ञता. म्हणजे कृतज्ञता शिकवण्याचं काम गुरुसंस्था करते. आणि अशा गुरु आणि शिष्यांच्या उच्च उदाहरणाने सामान्य जनतेला, जे शिष्य पण नाहीयेत किंवा ज्याला गुरु पण भेटलेले नाहीत, अशा पद्धतीने आपण जेव्हा इतिहासात किंवा आपण पुराणामध्ये किंवा गोष्टीमध्ये अशी उदाहरणं बघतो, वाचतो, ऐकतो, त्यानंतर ह्या दोन्ही गुणाची गुणाची गोडी सर्वसामान्य माणसाला लागतं. परंतु अशा प्रकारचे आदर्श साक्षेपी गुरु शिष्य जीवनात फार कमी आढळतात. म्हणजे गीतेचा श्लोक सांगितलेला आहे की तू गुरुकडे जा, गुरुची सेवा कर आणि गुरुच्या सेवेकडून तुला ते ज्ञान मिळेल. तर अशा पद्धतीने ज्ञान घेता येताना समजा जरी नाही गुरु मिळाला तरी आपल्या संकल्पाने आपण ज्ञान घेऊ शकतो, असं स्वामीजींनी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. द्रव्य यज्ञाधिकाहुनी ज्ञान यज्ञची थोर तू, पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता. ज्ञान यज्ञ अतिश्रेष्ठ आहे. म्हणजे सगळ्याच दान हे श्रेष्ठ आहे, पण ज्ञानदान हे अतिश्रेष्ठ आहे. कारण सर्व कर्म हे अंतिमता ज्ञानात परिवर्तित होतात. काल मी म्हटलं ना की विवेकानंदांचं ते पुस्तक वाचतो, त्याच्यामध्ये एक त्यांनी उदाहरण दिलं ते मला आठवतं की सर्वात श्रेष्ठ दान कुठलं आहे. तर आपल्याला असं वाटतं की माणसाची गरज भागवणं हा दान आहे. परंतु ते म्हणले एक दिवस गरज भागवली आणि त्याच्या आयुष्यभराची गरज कोण भागवेल, तर ते मोठं दान आहे. परंतु गरज भागून सुद्धा ती गरज कधी संपत नाही.
तर सर्वात श्रेष्ठ ज्ञान आहे ते म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे. अध्यात्म ज्ञान जर का मिळालं तर माणसाची पूर्ण उन्नती होते आणि त्या पद्धतीचं ज्ञान त्याला ह्याच जन्मात नाही तर जन्मोजन्मी उपयोग पडतो. ते नसेल तर ज्ञानदान श्रेष्ठ आहे आणि ज्ञानदान श्रेष्ठ नसेल तर मग अन्नदान श्रेष्ठ. अशा पद्धतीने त्यांचं विचारलेलं आहे. नंतर आपण कधी त्या नोट्स बघू तेव्हा मी तुम्हाला सांगत होतो. परंतु इथे सांगितलं ज्ञान यज्ञ अतिश्रेष्ठ आहे, कारण ज्ञान दिलं की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आणि इतरांकडून कशा करून घ्यायच्या ह्या सगळं ते सांगता येतं, म्हणून ज्ञान. आणि मग त्यांनी पुढच्या श्लोकात असं म्हटलंय, जरी पाप्यामध्ये पापी असशील शिरोमणी, तरी या ज्ञान नौकेने पापते तरशील तू. इथे गीतेचं जे वैशिष्ट्य आहे ना, गीतेचं सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं स्थान. आता हे पाप्यामध्ये पापी काय अर्जुन नव्हता ना, पण इथे श्रीकृष्ण सांगतायत त्यांना की कोणी जरी असला तरी ज्ञान नौकेने तो पाप तारून जाऊ शकेल. म्हणून ज्ञान यज्ञ सर्वात महत्वाचा आहे. पण ज्ञान यज्ञ म्हणजे त्याच्यामध्ये प्रचंड साधन आहे. नुसतं ज्ञान घेऊन त्याचा उपयोग नाही, त्या ज्ञानाचं आपल्या कर्मात रूपांतर होलं पाहिजे. तू सर्व पापामध्ये अधिक पाप करणारा असशील तरी ज्ञानरूप नावेनेच तरुण जाशील. आता ज्ञानाची महती हा तो नाही ज्ञानेन पवित्रम, हा तो जो श्लोक आहे तो ह्याच्यामध्ये आहे ना, तो खूप महत्वाचा आहे आणि बऱ्याच शिक्षण संस्थांच्या ह्याच्यावर असतो तो, लेटर हेडवर म्हणा किंवा त्यांचं एक वाक्य. तर ते आता आपण ह्या अध्यायात जे दिले ते आपण बघूया. संपूर्ण पेटला अग्नी, काष्ठे जाळून टाकितो, तसा ज्ञानाग्नी तो सारी, कर्मे जाळून टाकितो. जरी कल्माशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू, होऊनी आसशी. ही त्या ज्ञानेश्वरी मधल्या होत्या, म्हणून त्याची चाल वेगळी. जरी सागरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू, हो नासशी. तरी ज्ञान शक्तीचे निपाडे, हे आघवळे चिगा थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे, ज्ञानी ये. ज्याप्रमाणे प्रज्वलित असा अग्नी लाकडांना जाळून भस्म करून टाकतो, त्याप्रमाणे ज्ञानरूप अग्नी सर्व पापकर्मे भस्म करून टाकतो. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम य विद्यते, ज्ञानास मनसे काही, पवित्र दुसरे जगी. योगयुक्त यथा काळी, ते पावे अंतरी स्वये. हा आपण म्हणा ज्ञान योग आहे किंवा अध्यायाचं काय काही ज्ञान कर्म संन्यास योग असं आहे ना. तर ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजे इथे ज्ञानाची महती दिलेली आहे. ज्ञान पण शेवटी ज्ञान कसलं तर कर्म करण्याचं ज्ञान, कर्माचं अकर्माचं विकर्माचं असं ज्ञान. आणि हे ज्ञान जेव्हा आपल्या रोजच्या कर्तव्याला आपण जोडू, आपल्या रोजच्या कर्माला आपण जोडू, त्यावेळेला ह्या ज्ञानामुळे आपल्याला योग्य पद्धतीने आपली प्रगती होईल. आणि मग आपण कोण आहोत हा महत्व नाही. आपण जरी पापी असलो तरी हे उपयुक्त आहे, आपण जे पुण्यवान असलो तरी उपयुक्त आहोत, आपण साधक असलो तरी उपयुक्त आहोत, आपण सर्वसामान्य संसारी असलो तरी सुद्धा उपयुक्त आहे. आता ज्ञान म्हणजे काय? शेवटी आपण कारण ज्ञान म्हटलं तर आपल्याकडे डिग्री क्वालिफिकेशन हे सगळं येतं ना. तर आत्ताच जे ज्ञान आपण ज्याला प्रचलित ज्ञान म्हणतो आणि हे गीतेतलं ज्ञान आहे, तर त्याचा पण आपल्याला कुठेतरी जोडणी करायला पाहिजे ना. ती विवेकानंदांनी केलेली आहे, ती स्वामी विज्ञानानंदांनी पण केलेली आहे. त्याच्याबद्दलचा काही भाग. शिक्षण म्हणजे काय तर वर्तनात चांगलं परिवर्तन. शिक्षण म्हणजे मेंदूत भरलेला माहितीचा संग्रह नव्हे. माझ्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत, परंतु त्या सगळ्या गोष्टीचा उपयोग माझ्या चांगल्या वर्तनात होत नसेल तर मला ते शिक्षण घेऊन काही उपयोग नाही.
म्हणजे ज्ञान शिक्षणातून मिळतं. पण शिक्षण म्हणजे काय, तर ज्या गोष्टीने आपल्या वर्तनात आपल्या स्वभावात चांगले बदल घडतील ते शिक्षण. माणूस घडवणारं शिक्षण हवं. आणि ह्या पुढचा कोट स्वामी विवेकानंदांचा आहे, जे शिक्षण समाजाला जीवनमूल्य रक्षणासाठी तयार करू शकत नाही, चारित्र्यबल उत्पन्न करू शकत नाही, समाजनिष्ठा आणि पददलितांसाठी करुणाभाव चेतवू शकत नाही, सिंह पराक्रम उद्दीप्त करू शकत नाही, ते काय शिक्षण या संज्ञेला प्राप्त आहे. आता आपण बघतो की सगळे जे घोटाळे आहेत ते आपण ऐकतो, वाचतो, ते प्रचंड गाजतात, त्याच्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज होतात, ते सगळे घोटाळे सुशिक्षित आणि सो कॉल्ड क्वालिफाईड लोकांनीच केलेले असतात. याचा अर्थ सगळेच क्वालिफाईड लोक वाईट आहेत अशातला भाग नाही. परंतु शिक्षण जे आहे आपल्याला सध्या चारित्र्य घडवणारं शिक्षण आपल्याकडे नाहीये, कारण आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये तो दोष आहे. शिक्षणाने पूर्ण व्यक्तिमत्व विकास घडायला पाहिजे आणि म्हणून शिक्षण जे आहे ते अगदी लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे. कारण साधारणतः आपण ज्याला म्हणतो संस्कारक्षम वय जे आहे ते जेवढं कमी वय तेवढं संस्कारक्षम वय. तर म्हणून संस्कार कधीपासून करायचे, तर गर्भधारणेच्या क्षणापासून 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत करावायचे प्रयत्न. कारण त्यावेळेला मेंदूची वाढ होत असते, व्यक्तिमत्व विकास होत असतो किंवा व्यक्तिमत्व आकार घेत असतं. आणि ह्या वेळेला दिलेलं शिक्षण असतं, ह्या वेळेला केलेले संस्कार असतात, ते संस्कार आयुष्यभर पुढे उपयोगी पडतात. आणि म्हणून अशा पद्धतीचा प्रयत्न करण्यासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी समन्वय जे करायला पाहिजे, अशा पद्धतीचे शिक्षक तयार करणं, अशा पद्धतीची शैक्षणिक पद्धती तयार करणं हे खरं आवश्यक आहे. राष्ट्र घडवायचं असेल, पुढची पिढी घडवायची असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने शिक्षक करायला पाहिजे. आणि म्हणून या प्रकारचे अनेक प्रकारचे वर्ग मनशक्ती केंद्रामध्ये चाललेले असतात. आता तो आत्ता विषय नाही, परंतु एक ते वाक्य आहे ते मी फक्त सांगतो की शिक्षकाच्या बाबतीत ते वाक्य आहे, मी सुनीलला गणित शिकवतो. असं जर का शिक्षक म्हणत असेल तर त्याला फक्त गणित येऊन उपयोग नाही. म्हणजे गणितात तो कितीही पंडित असला तरी तो चांगला शिक्षक होऊ शकत नाही. कारण गणित येत असलं तर शिकवण्याची कला पाहिजे. शिकवण्याची कला पाहिजे, ती प्रत्येक शिक्षकामध्ये असते असं नाही. समजा ती असली तरी मला सुनील काय आहे ते कळलं पाहिजे. कारण प्रत्येक वर्गातला सुनील वेगळा आहे, त्याची प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, प्रत्येकाची ग्रहणशक्ती वेगळी आहे, प्रत्येकाची काय म्हणतात ते स्ट्रेंग्स वेगळे आहेत, विकनेसेस वेगळे आहेत. आणि मला सगळ्यांना जर गणित शिकवत असेल तर मला माझा समोरचा सुनील म्हणजे माझ्या समोरचा विद्यार्थी आहे तो काळ काढला पाहिजे. म्हणजे मला विद्यार्थ्याची मानसशास्त्र माहित पाहिजे आणि शेवटी मला मी माहित पाहिजे की जसं सुनीलमध्ये काही गुणदोष आहेत तसे माझ्यामध्ये सुद्धा गुणदोष आहेत. मला शिकवताना काय जमतं काय जमत नाही, किंवा मला एकंदर शिक्षणाची जी प्रक्रिया ही सगळी ज्ञान जाणीव असेल आणि त्या जाणीवेतून जर का तो शिकवत असेल तर मी सुनीलला गणित शिकवतो ही वाक्य. आता हे एक वाक्य घेतलेलं आहे एका विषयासाठी, परंतु शिक्षकाकडून काय अपेक्षा आहे, किंवा पालक म्हणून सुद्धा शिक्षक आहे, आई म्हणून शिक्षक आहे, वडील शिक्षक आहेत, त्यावेळेला सुद्धा शिक्षकांच्या काय अपेक्षा आहेत ह्याच्यावर खूप विचार व्हायला पाहिजे. जेव्हा आपण ज्ञानाचा विचार करतो, संस्काराचा विचार करतो, राष्ट्र घडवण्याचा विचार करतो, तर अशा पद्धतीचा विचार आणि सध्या परिस्थितीत असलेल्या मुलांचे वेगळे जे ताण आहेत याच्यावर उपाय काय, अशा पद्धतीने शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा बदल व्हायला पाहिजे. आणि शेवटी असं आहे की गीतेचा अभ्यास तो काही शाळेमध्ये येणार नाही अजून तरी, किंवा आला तरी सुद्धा त्या पद्धतीने ही सगळी शिक्षण संस्था आपल्याला बदलायला लागेल. आणि मनशक्तीमध्ये याच्यासाठी मोठ्या माणसांसाठी 4 वर्षाचा एक वर्ग काढलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये मनाचं शिक्षण दिलं जातं, दुसऱ्या वर्षामध्ये आपण जो व्यवहार करतो डे टू डे लाईफ मधला त्याचं शिक्षण, तिसऱ्या वर्षामध्ये शरीराचं शिक्षण आणि चौथ्या वर्षी आत्म्याचं शिक्षण. असा जीवनाचा सर्वांगीण अभ्यास या ठिकाणी केला जातो. कारण शेवटी असं आहे की ज्ञान 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 म्हणायचं तर ज्ञान म्हणण्यासाठी ज्ञानाचा आधी म्हणजे काय म्हणतात ते संसार नीट करताना आलाय तर प्रपंच नीट नाही करताना तर परमार्थ साधत नाही. आणि म्हणून व्यवहारात जर का चांगला जमला नाही तर तुम्ही काय चांगल्या पद्धतीने तुमची प्रगती करू शकणार नाही. आणि म्हणून एकीकडे व्यवहाराचाही विचार करायला पाहिजे, एकीकडे शिक्षणाचाही विचार करायला पाहिजे,
संस्काराचाही विचार करायला पाहिजे, चारित्र्याचाही विचार करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीचे नागरिक निर्माण करता येईल. श्रद्धेने मेळवी ज्ञान, संयमी नित्य सावध, ज्ञानाने शीघ्र तो पावे, शांती शेवटची मग. नसे ज्ञान नसे श्रद्धा, संशयी नासला पुरा. न हा लोक न तो लोक, न पावे सुख संशयी. योगानी झाडिली कर्मे, ज्ञाने संशय तोडिले. जो सावधान आत्म्यात, कर्मे त्यासन बांधिली. सद्गुरू आपल्याला मिळाले असतील, आपल्याला मार्गदर्शक मिळालेले असतील, आपल्याला योग्य पद्धतीचे आई वडील मिळालेले असतील, शिक्षक मिळालेले असतील, तर शेवटी श्रद्धा पण पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जर का संशय असेल, प्रत्येक ठिकाणी जर का आपल्याला नक्की विश्वास वाटत नसेल, तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आणि म्हणून भगवद्गीता सांगते की संशय नको, तुम्हाला संयम हवा आणि श्रद्धेशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि मग कुठल्या पद्धतीने जायचं, कुठल्या पंथाने जायचं, कुणाचं ऐकायचं, कुणाला गुरु मानायचा, कुणाला गुरु मानायचा नाही, हा आपला एकदा भाग असो. पण एकदा आपण एखाद्या ठिकाणी श्रद्धा ठेवली तर त्या श्रद्धेवर आपली पूर्ण श्रद्धा पाहिजे. तिथे आपला संशय नको, कारण संशयात्मा विनश्यती. जगात फारच थोड्या व्यक्तींना आत्मज्ञान प्राप्त होतं. ज्ञान नसेल तर चालेल, पण श्रद्धा अवश्य पाहिजे. पण अंधश्रद्धा नव्हे, अंधश्रद्धा नको, श्रद्धा पाहिजे. श्रद्धेने मेळवी ज्ञान, संयमी नित्य सावध, ज्ञानाने शीघ्र तो पावे, शांती शेवटची मग. श्रद्धा आणि बुद्धी या वेगळ्या वस्तू आहेत, पण त्याच्यात विशेष विरोध नाही. दोघीचं उगम स्थान वेगळं आहे. बुद्धीचा उगम विचारशक्तीतून होतो, तर श्रद्धेचा उगम प्राणशक्तीतून होतो. आता विचारशक्ती ही पण आपल्याकडे आहे, प्राणशक्ती पण आपल्याला आहे, आणि मग श्रद्धेचा उगम प्राणशक्तीतून होतो, तर विचारशक्तीतून बुद्धीचा उगम होतो. भगवान म्हणतात की ज्ञान म्हणून काय आहे याच्यावर तरी श्रद्धा ठेवा, तेवढं पुरेसं आहे. आणि मग त्या ठिकाणी अंधश्रद्धा नको आपण जे म्हणतो तेच इथे पण कृष्ण पण म्हणतात, किंवा भगवद्गीता पण म्हणते, किंवा विनोबा पण म्हणतायत की जिथपर्यंत बुद्धी जाते तिथपर्यंत बुद्धीनेच चाललं पाहिजे. म्हणजे बुद्धी बाजूला ठेवायची नाही, परंतु जिथे बुद्धी काम करू शकत नाही तिथे तर्क आधारित श्रद्धेने चाललं पाहिजे, पण तेही बुद्धीच्याच रस्त्याने. म्हणजे बुद्धीचं महत्व कोणी कमी करत नाहीये, बुद्धीचं महत्व आहेच, परंतु अशा अनेक ठिकाणी आता बुद्धी नाही काम करू शकत. आत्म्याच्या बाबतीत बुद्धी नाही काम करू शकत, मनाच्या बाबतीत बुद्धी नाही काम करू शकत, कारण बुद्धी जे आहे ते समोर दिसतं त्याच्याबद्दल काम करू शकते. विज्ञान त्याच्या बाबतीत काम करू शकतं, ते प्रत्यक्षात अस्तित्वात आहे, परंतु जे अस्तित्वात नाही, परंतु आपल्याला भासतं आणि तर्क आधारित आपल्याला दिसतं की हो, जसं आपण आता काल जन्म मृत्यूचा विचार किंवा मृत्यूनंतर काय होऊ शकेल ह्याचा तर्क आधारित विचार केला, तिथे विज्ञान नाही पोचू शकत, तिथे बुद्धी नाही. पण बुद्धीचाच एक भाग तर्क आहे, आणि मग तिथे तर्क आधारित श्रद्धेने चाललं पाहिजे, परंतु बुद्धीचा रस्ता सोडायचा नाही. बुद्धी ज्याचं खंडन करतं त्याचा स्वीकार करण्यास भगवान सांगत नाही, परंतु बुद्धी ज्याचं खंडन करीत नाही, मात्र जिथे बुद्धी पोचूही शकत नाही तिथे श्रद्धेने चाललं पाहिजे. आत्मज्ञान होऊ शकतं एवढं बुद्धीने किंवा तर्काने सिद्ध केले की मग श्रद्धेने पुढे वाटचाल व्हायला हवी. म्हणजे इथे बुद्धी आणि श्रद्धा या दोन्हीचा समन्वय, ज्ञान आणि भक्ती या दोन्हीचा समन्वय आपल्याला इथे बघायला मिळतो. हा जरी ज्ञानाचा अध्याय असेल तरी या ज्ञानाच्या अध्यायाने आपण कर्माचं महत्व जसं समजून घेतोय तसं ह्या ठिकाणी श्रद्धेचं महत्व पण समजून घेतो. कारण हे वेगळे वेगळे मार्ग नाहीत, हे सगळे मार्ग एकाच ठिकाणी जातात. कोणी कर्मप्रधान असेल, कोणी ज्ञानप्रधान असेल, कोणी भक्तिप्रधान असेल,
त्या पद्धतीने त्याचे प्रयत्न करावे. जिथे ज्ञानाचा अभाव असतो तिथे संशय उपस्थित असतो. अज्ञानाने तो वाढतो आणि श्रद्धेचा मार्ग बंद पडतो. हृदयाला आणि बुद्धीला तो त्रस्त करून टाकतो. परंतु ज्याने ज्ञानरूपी खड्ग हातात असेल तर प्रबळ संशयाचा नाश करता येतो. संशयात्मा विनश्यती असं गीता म्हणते. नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा. न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी. संशयी माणूस हा कधीही सुखी होऊ शकत नाही. योगानी झाडिली कर्मे ज्ञाने संशय तोडिले. जो सावधान आत्म्यात कर्मे त्यासन बांधिती. म्हणून अंतरांतील अज्ञान कृत संशय तोडून ज्ञान खडगाने तो योग साधुनी. हे भरतवंशा, हे अर्जुना, अज्ञानापासून उद्भवलेल्या व बुद्धीत तयार झालेल्या या संशयाला ज्ञानरूप तलवारीने तोडून तू कर्मयोगाचा आश्रय कर आणि मग तुझं जे कर्तव्य आहे त्या युद्धाला सिद्ध हो. गीतेचा तत्वार्थ समजून घ्यावा. काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प निश्चय करावा. संकल्पाप्रमाणे त्याग वर्तन करावं. यज्ञ कर्म करावं. सातत्यासाठी रोजची कर्मशुद्धी आणि आपापल्या प्रार्थना आणि आपापली साधना चालू ठेवावी. हळूहळू शक्यतेप्रमाणे त्याग संकल्पात वाढ करावी. सातत्याने केलेल्या कामाच्या प्रमाणात कर्मयोग स्वरूप वर्तनात प्रगती घडू शकेल. आता हा एकदम प्रॅक्टिकल भाग आहे. आपण बघितलं की आपल्याला कर्म, विकर्म, अकर्म ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे खूप आपला तयारी पाहिजे. ती तयारी होण्यासाठी काय ते छोटे संकल्प करावे. ते संकल्प पूर्ण करावे. त्याच्यानंतर त्यागवर्तन करावं. त्याच्यावेळी ज्या ज्या अडचणी येतील त्यावेळेला आपल्या कुठल्याही पद्धतीने आपण त्या अडचणींना वाकू नये. अडचणी पार कराव्या. आत्मविश्वासी व मोठे संकल्प करावे. त्यागवर्तन करावं आणि हळूहळू आपापली कर्मशुद्धी करून त्याला आपल्या प्रार्थनेची आणि आपल्या साधनेची जोड देऊन आपल्या त्याग संकल्पात हळूहळू वाढ करावी आणि सातत्याने केलेल्या कामाच्या प्रमाणात कर्मयोग स्वरूप वर्तनात आपली प्रगती घडू शकेल. पुढच्या चार्टमध्ये आपण जो फ्लो चार्ट दिलाय तो असा आहे की ज्ञानग्रहण म्हणजे आपण गीतेच्या अभ्यासातून किंवा अन्य कुठल्याही अभ्यासातून ज्ञान मिळवतो. आवडतं, मग आपल्याला वाटतं की हे ज्ञान चांगलं आहे, पण मग ते ज्ञान तर तुला आपल्या आचरणात यायला पाहिजे. ते आचरणात येण्यासाठी काहीतरी एक संकल्प करावा पाहिजे की हो हे ज्ञान मला कळलं पण ह्या त्या पाहिजे. तो संकल्प निश्चय छोटा असेल. 6.25% म्हणजे दिवसातला 1 मध्ये माझी अपेक्षा असणार नाही. ते मी एक सेवाभावीने करेन. जे काय असेल ते 1 तास केलं, संकल्प केला. आता हे आयुष्यभर करायचं आहे म्हणजे आत्मपरीक्षण आणि तो निश्चय कायम होईल. मग सातत्य आणि स्थिरता येईल. आता ह्याच यज्ञाच्याच पायऱ्या आहेत. ह्या सगळ्या सातत्य स्थिरता आली आणि आपल्याला विश्वास वाढला की आपण 1 तासाचा संकल्प केलाय त्याच्यामध्ये वाढ करावा. वाढ केल्यानंतर परत आपल्याला त्या अडचणी येतील. परत आपल्याला तो आत्मपरीक्षण करायला लागेल. अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू आपण सर्वस्वाचा जर त्याग करू शकलो तर आपण आपलं कर्म हे आधी कुकर्माकडून कर्माकडे, कर्माकडून विकर्माकडे, विकर्माकडून अकर्माकडे आणि मग ते आत्मज्ञानाकडे जाऊ शकतं. अशा पद्धतीचा हा फ्लो चार्ट आपण इथे दिलेला आहे. आज हजारो लाखो पुस्तकं आहेत, मासिक आहे, वर्तमानपत्र आहे, इंटरनेट आहे, टीव्ही आहे. अनेक जनसंपर्क माध्यमाद्वारे माहितीचा स्फोट होत आहे. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे उदंड झाली आहे. अनेक अभ्यास शाखा नव्याने विकसित होत आहेत. पण
एवढं सर्व होऊनही जीवन तणावपूर्ण झालं आहे. ताण तणावाचं प्रचंड प्रमाण वाढत आहे. जग डिप्रेशननी नैराश्याने त्रस्त, एकाग्रता होत नाही, स्मरणशक्ती राहत नाही, सातत्य टिकत नाही, हे करावं ते करावं कळत नाही. हे जास्त प्रमाणात का बरं होत आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, ऐकून ऐकून घोटाळ्यात पडलेली तुझी बुद्धी स्थिर झाल्याशिवाय कर्मयोग तुझ्या हातून घडणार नाही. सर्व थांबव, संतांना शरण जा, ते तुला जीवनाचा ग्रंथ शिकवते. स्वामी सांगतात, तुम्हाला ज्ञान झालं आहे, हा अहंकार सुरू झाला, आता अज्ञान सुरू झालं. योजनाबद्ध ज्ञानाने आयुष्य आखा आणि स्वतःचे कल्याण करून घ्या. हे सत्य स्वरूप परमेश्वरा, मी माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या अगर खोट्या रीतीने सुटून जाण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होते आहे, त्या मर्यादेपर्यंत मी सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होत आहे. हे परमेश्वरा, ही सद्बुद्धी, ही प्रेरणा आणि हे ज्ञान तू माझ्या सतत कायम ठेव. हरिओम तत्सत ब्रह्मा.